अरे आकाराला येते माती, दगडात बसे मूर्ती. आकाराला येते माती, दगडात बसे मूर्ती. देव तुझा देव माझा, रूपे किती नावे किती. देव तुझा देव माझा, रूपे किती नावे किती. हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो. मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो. गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. मनामध्ये जपे भाव, तू सुशीलचा देव, तू सुशीलचा देव. 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 तुझी आई लग्नासाठी तयार झाली. हो भान. पार्वती काकूंच्या आत्महत्येला मीच जबाबदार आहे. मी पुनर्विवाहाचा विचार करूच शकत नाही. ठीक आहे, पार्वती काकूंच्या आत्महत्येला जर तू जबाबदार असशील तर तुझा हा गैरसमज खुद पार्वती काकू दूर करते. या तसबिरीकडे अशी एक टक काय पाहतीये? पार्वती काकूंना गेली ती, मेली. स्वतःच्या कर्मानेच मेली म्हणा. नाही आत्याबाई, त्यांना पुनर्विवाह करायचाच नव्हता. काही सांगतेस? आली होती की चांगली नटून? नाही हो, मीच सांगायला गेले होते त्यांना. अगो बाई, कधी? काकू ऐकलेत का? रायबाच्या आत्याबाई आहेत ना, त्यांनी मामनजींच्या पुनर्विवाहासाठी मुलगी पाहिली आहे. काय? हो, चांगलेच होईल हो. तेवढाच तुला आधार. म्हातारपणी कुणीतरी असावं ग सोबतीला. आता गिरीधररावांनी लग्न केले तर चांगलेच होईल हो. मग तुम्ही का नाही केले? काहीतरीच काय बोलते सुशीले? अगं बाई माणूस मी. अगं असा अभद्र विचार कसा करेन? काहीतरी जा तुझे. काय? देवा देवा, माफ कर हो या सुशीलेला. मला नाही कळले तुमचे. मामनजींनी पुनर्विवाह केला तर ते योग्य, आणि तेच तुम्ही केले तर अभद्र. असे कसे? अगो, मी बाई माणूस आहे. मी कसे करणार पुनर्विवाह? असे झाले.
पार्वती काकूंना पुनर्विवाह करायचाच नव्हता. मीच त्यांना ते करायला भाग पाडले. पण कदाचित समाजाने त्यांना जो बोल लावला त्याला घाबरूनच त्यांनी. छे ग, काहीतरीच काय. पुनर्विवाह म्हणजे पापच. आणि विधवा पुनर्विवाह योग्यच नाही. म्हणूनच गेली आणि गेली ती गेली. बरं ते जाऊ दे. तू आता झोप आणि उद्या सकाळी लवकर उठ. बरं लवकर का बरं? मला उठवू नकोस, तू उठ आणि जरा गोडधोड कर काहीतरी. उद्या नको ना. का? उद्या पार्वती काकूंचं वर्षश्राद्ध आहे. हो का? ह्याच दिवशी मेली वाटतं ती. हा? नाही मग तर गोड करच. तिला गोड आवडायचं ना, नाहीतर बसेल माझ्याच मानगुटीवर. कळले. तुमच्या मनासारखेच होईल हो. झोपा तुम्ही निवांत. काय हो? काय झालं? कोण? मूर्ख. बघ कोण? कुठे कोण आहे? तस्वीर तस्वीर तस्वीर. हा कदडे. पार्वती नाहीये तस्वीरीत. काय काय काय? तुझी पार्वती काकू नाहीये. तुझ्यामुळेच होतंय हे सगळं. तू तिथं श्राद्ध घालणार हे तिला कळलं.
म्हणून आली ती. आत्याबाई काय बोलताय तुम्ही हे? नाही नाही, म्हणूनच आली आहे ती. आत्याबाई काय बोलताय तुम्ही? नाही नाही, म्हणूनच आली असेल. म्हणून कोण? वाईट चालीची बाई. कोण? मी पार्वती. पाहिलंस, मी सांगत होते मी. तुम्ही सांगत होतात लग्न करू नको. माझ्या भावाला मला सुखी बघायचं नाहीये, त्याचा संसार मला बघायचा नाहीये. काय? मी असं कुठं बोलले? काय बोलतेस ना तू मेल्यावर? आत्याबाई काय चाललंय हे? हे सगळं तुझ्यामुळे होतंय. खरं बोल बोल, नाहीतर आज तुला घेऊन जाते. काय खरं बोल? हे बघ बाई, उद्या श्राद्ध आहे, तू ये देवणी जा. तू खोटं बोलत राहा, असेच ना? बस. खरं बोलली नाही तर मी तुझा गळा. थांब थांब, सांग. काय सांगायचंय? मला आत्महत्या का करावी लागली? खरं बोल बोल, नाहीतर आज तुला घेऊन जाते. बस. माझ्यामुळेच ना काकू, मला माफ करा. नाही ग बाळ, आज तुला सत्य उमगेल. सांगा त्या बाई. सांगते सांगते सांगते, सगळं सांगते. सुशिले, कुणाला बोलू नकोस ना बाई. तू दादाचं या पार्वती बरोबर लग्न लावून दिलं. दोघेही सुखी होते, खूप सुखी होते, पण मला काय ते पावलं नाही. आणि त्यातून ही पार्वती विधवा राणीसारखी जगू लागली. आणि तुझंही समाजानं तुलाही खूप मोठं केलं असतं. विधवा विवाह मान्य झाला असता आणि तू समाजात खूप मोठी झाली असतीस. म्हणून मी पार्वतीला छळायला सुरुवात केली. काय बोलले? तिला म्हणाले की तू जर का आत्महत्या केली नाहीस तर मी विष पिऊन आत्महत्या करीन आणि मरून जाईन. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. म्हणून
मी पार्वतीला छळायला सुरुवात केली. काय काय बोलले. तिला म्हणाले की तू जर का आत्महत्या केली नाहीस तर मी विष पिऊन आत्महत्या करीन आणि मरून जाईन. तुझ्यामुळे आमचं घराणं बदनाम झालं. मग काय, ती स्वतः मेली आणि मला मरून दिलं नाही. काय झालं? हेच सत्य होतं. हो, हेच सत्य होतं. सांगितलं. आता तू जा बाई, जा. ही पार्वती विधवा साडी सारखी जगू लागली. समाजानं तुलाही खूप मोठं केलं असतं. विधवा विवाह मान्य झाला असता आणि तू समाजात खूप मोठी झाली असतीस. म्हणून मी पार्वतीला छळायला सुरुवात केली. काय काय बोलले. तिला म्हणाले की तू जर का आत्महत्या केली नाहीस तर मी विष पिऊन आत्महत्या करीन आणि मरून जाईन. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. इतकी वर्ष मी स्वतःला दोष देतात, पण आत्याबाई तुम्ही केवळ तुमच्या स्वार्थासाठी समाजाचं इतकं मोठं नुकसान केलं, याची कल्पना आहे का तुम्हाला? का असं वागलात? का केलं तसं? का केलं? का वागला तसं? का वागला तसं? का वागला तसं? का वागला तसं?
कळते हो मला आज तुम्ही का खुश आहात ते. तुम्हाला नाही कळायचं. खरेच मग सांगा बरं मी का खुश आहे. सुशिलीने लग्नाला नकार दिला म्हणून. अगदी खरंय. आणि स्वतःच्या मुलीचा संसार होत नाही हे पाहून तुम्ही खुश आहात. अहो तसे नाही हो. मला पटते की विधवा विवाह हे पाप नाहीये, पण तरीही मनात धाकधूक आहेच. माझ्या सुशिलेचे काही काल रात्री ना पार्वती माझ्या स्वप्नात आली होती. एका रात्रीत एवढा कसा वेळ मिळाला हिला फिरायला. मेल्यावरही पिच्छा सोडत नाही माझा. काही म्हणालात का. नाही ती काय काय म्हणाली. अहो तिने सगळं खरं खरं सांगितलं मला.